उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज जागतिक दिव्यांग दिन आहे। या दिव्यांग दिनाचं महत्त्व म्हणजे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं, त्यांची काळजी घेणं आणि त्यांना आवश्यक ती मदत करणं, या सर्व गोष्टीची जाणीव करून देणारा आजचा दिवस। आपण आज जे काही प्रातिनिधिक सत्कार केले, हे ज्यांनी मनापासून दिव्यांग बांधवांसाठी काम केलं त्याचं आज हे प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांचे सत्कार केले। सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी नगरपालिका नेहमी सातत्याने प्रयत्न करत असते। दिव्यांग निधीच्या माध्यमातून आपण त्यांना व्यक्तिगत स्वरूपात मदतही करत असतो। आजचा जो दिव्यांग दिन आहे या सर्व गोष्टीची जाणीव करून देणार आहे आणि प्रत्येक दिव्यांग बांधवाला जे काही शारीरिक व्यंग आहे, त्याच्या काही शारीरिक अडचणी आहेत त्यावर मात करण्यासाठी आणि त्याला सगळ्यांच्या एकजुटीतून त्याला दिलासा देणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे। कुठलाही दिव्यांग बांधवाला तो एकटा आहे, एकाकी आहे असं वाटू नये म्हणून आपण सर्वजण संघटितरित्या प्रयत्न करत असतो। कुठल्याही व्यक्तीला जी शारीरिक व्यंग आहे ते निसर्गतः त्याला ते व्यंग निर्माण झालेलं आहे, त्याच्यात त्याचा व्यक्तिगत कुठलाही दोष नसतो, परंतु त्या व्यंगावर मात करून त्याला जगण्याची ताकद, एक जगण्याचा आनंद मिळावा म्हणून आपण या दिव्यांग दिनाच्या माध्यमातून किंवा या सर्व शासकीय उपक्रमातून आपण त्याला एक ताकद देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि या शहरातील कुठल्याही दिव्यांग बांधवांना तो एकटा आहे असं कधीही भावना निर्माण झाली नाही पाहिजे। त्याला आपण सर्वजण संघटितरित्या त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या हक्काबाबत त्याला जाणीव तर आहेच, परंतु आपण सर्वांना त्याला मदत करण्याची एक जबाबदारीची भावना आपल्या सर्वांमध्ये असणं गरजेचं आहे। कुठल्याही दिव्यांग बांधवाला त्याला शारीरिक व्यंगामुळं त्याला जीवन जगणं कठीण होऊ नये, त्याला सुसह्य जीवन जगता यावं म्हणून आपण वेगवेगळ्या शासकीय उपक्रमाच्या माध्यमातून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो। जे काही दिव्यांगांचं प्रमाण आहे त्यानुसार त्याला मदतीची वेगवेगळी टप्पे ठरलेले आहेत आणि या माध्यमातून आपण त्याला आनंदी कसा राहील आणि त्याला त्याच्या शारीरिक व्यंगावर मात करून त्याला जीवनाच्या प्रवाहात कसं आणता येईल, त्याला एक आनंदी जीवन कसं जगता येईल हा आपण प्रयत्न करत असतो। आज मला वाटतं आपण दिव्यांग दिन साजरा करण्याचं निश्चित केलं आणि आपण सर्वजण बहुसंख्येनं उपस्थित राहिलात आणि नगरपालिका नेहमी आपल्या पाठीशी राहील याची मी आपणास ग्वाही देतो। आणि जे दिव्यांग भवन आहे, दिव्यांग भवनाबाबत सुद्धा आपण लवकरच निर्णय घेऊ।